आपल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी स्वरा विजय चव्हाण आज आपल्या समोर शिवजयंती निमित्त 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहासुनो शिवश्रेषा मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवरायांना, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा दगदगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचा पहिला स्थान, मराठ्यांचा जो भगवा मंत आहे, कृपावंत आहे, दयाचा वसंत आहे, ज्यांच्या खुशीतून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न देखणं उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब वर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहरे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षणच नाही केलं तर पित्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचा गुलाम बनू नका. म्हणूनच तर नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय, शब्द हे शस्त्र समजून युद्ध हे बुद्धीच्या अभंगातून सांगणारे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय, दिवसभर हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. मुलींना खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं, आज माझ्यासारखी सामान्य मुलगी या ठिकाणी बोलू शकते, ते आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले, ज्यांच्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्याचा कारभार चालतोय, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वप्रथम मी या महामानवांना अभिवादन करते. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही, काही क्षण विसरू म्हणता विसरता येत नाही. असाच आजचा हा क्षण आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी शिवनेरीवर एक तेजस्वी तारा चमकला, तोफांचा गडगडाट झाला, सनई चौघडे वाजू लागले, एक आरोळी त्या सह्याद्रीच्या कडे कापाऱ्यात दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मले ना कुठे, झुकविले त्या हिमालया, पुजतो आम्ही शिवराया, सहन होणार नाही स्वराज्याची फरे, जातीवंत हृदयात आमच्या झळकतात आऊसाहेब, विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यातील अश्रू आपोआपच गळतात. अरे जिथे पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा, वाकतात नाही पण मोडणारही नाही मराठा. परंतु मराठा म्हणजे म्हणायचं कोणाला? आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो. मराठा म्हणजे म्हणायचं कोणाला? तर जो मरेल पण शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा. मग तो कोणत्याही जातीचा असू द्या किंवा कोणत्याही धर्माचा असू द्या. आज आपण या ठिकाणी शिवजयंती साजरी करत आहोत. शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांच्या साजऱ्या होतात का हो? आपल्या पण होणार आहेत का आपण मेल्यावर? अहो, जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो, त्या गुलामीच्या काळात एक सौदामिनी कडाडली, तिच्या उदरी शिवराय नामक झंझावत जन्मले आणि छत्रपती बनून स्वराज्याचे तारणहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजी प्रभू देशपांडे, यसाजी, संताजी, धनाजी, तानाजी, मालुसरे, जीवामान यांसारख्या असंख्य जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्या कालचे मावळे एकनिष्ठ होते आणि आजकालच्या मावळ्यांची काय परिस्थिती झाली आहे हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार सुंदर शब्दात सांगतात, लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्यामधील दुर्गुणांची बाळगा. आपल्यामधील जे काही दुर्गुण असतील ते काढून टाकले पाहिजे आणि राष्ट्रही जपले पाहिजे. शिवाजी महाराज हे निर्व्यसनी
यशस्वी होते, म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले. आजकालच्या पिढीने काय आदर्श घेतले हो त्यांचे? आजकालची बहुतांश तरुण पार्टी 31च्या रात्री गडकोट किल्ल्याच्या पायथ्याशी दर्टी मनाने जर का पार्टी करत असेल तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती हो, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त माझ्या राजांच्याच मनात होती. शेवटी जाता जाता इतकंच म्हणेल, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर झिजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला, रायगडी निजला, रायगडी निजला. बोला छत्रपती शिवाजी महाराज.